हॅलो. एक विशेष सन्मान आपण करत आहोत. आमचे हेमंतजी गदेकरांना विनंती करेल की आपण यशवंत किल्लेदार साहेब या परिसराचे नवनिर्वाचित नगरसेवक मुंबई महानगरपालिकेचे आणि आज वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले गेले प्रभाग क्रमांक 192 चे. थँक्यू सो मच किल्लेदार साहेब, आपण देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात आणि अगदी मनापासून आभारी आहे. सुपरस्टार्स प्रीमियर लीगचा आज पहिला दिवस आणि 2 विकेटवर ही क्रीडा स्पर्धा खेळवली जाते. टेनिस बॉल क्रिकेट. दोन्ही टीमचा एक प्लेअर ग्राउंड 1 वरचा पण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. अंपायर 2 मिनिटं मॅच. एक मिनिट दोन्ही टीमचा एक प्लेअर पाठवा. ग्राउंड 1 वरचा पण प्लेअर पाठवा इकडे. ओम साई रॉयल्स आणि रायझिंग स्टार. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो चेक.
हॅलो हॅलो ठीक हॅलो हॅलो. सो एसपीएल स्टार्स 1 ओव्हर 15 रन झालेत आणि हॅलो हॅलो चेक हॅलो. हॅलो 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 चेक हॅलो हॅलो Hello, 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 check. Hello, 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 check, hello, check, hello, hello, check. Hello. Hello, hello, check. Hello. Hello. Hello, check. Hello. Hello. Hello, check. Hello, check. Hello, check. स्कोर जर आपण पाहिलात तर
ओमसाई रॉयल्स 7 रन झाले.
15 रन नवीन गोलंदाज सज्ज होतील. बॉलर आहेत विजय चव्हाण आलेत गोलंदाजी मार्कवरती. पाच ओव्हरची मॅच असणार आहे. यावेळेला जागा निर्माण करून खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. बॉल मात्र मिस झालाय. येतोय डॉट बॉल. अजूनपर्यंत जसं पाहता 2 ओव्हरमध्ये जी काही धावसंख्या विस्तारित होणं गरजेची होती ती धावसंख्या अजूनपर्यंत तशी पाहता येत नाहीये. कारण एक जवळपास 12 बॉलमध्ये आताचा 1 बॉल पकडता 13 बॉल झालेत आणि रन आहेत 15. त्यामुळे धावसंख्या कुठेतरी थोडंसं स्थिर अंकावरती पाहायला मिळते. यावेळेला पुन्हा एकदा एक हेलिकॉप्टर स्ट्रोक लॉंग ऑफच्या दिशेने खेळलाय आणि बॉल निघून जातोय. 4 रन येतील. चौकार. चांगला शॉट सिलेक्शन पाहायला मिळतोय. जबरदस्त ड्राईव्ह केलाय संदीप अग्रेच्या बॅट मधून निघालेला हा धुवादार स्ट्रोक पाहायला मिळाला. सलामीवीर बॅटर सलामीवीर जोडी एका बाजूला गणेश आणि एका बाजूला संदीप ही जोडी मात्र चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळते. यावेळेला पुन्हा एकदा जागा निर्माण करून खेळण्याचा प्रयत्न. लेग फाईनच्या दिशेने खेळलेत. बॉलला मात्र टोलावलाय. जबरदस्त ड्राईव्ह केलाय. आणखी एकदम दणदणीत चौकार येतोय. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो कशा प्रकारे बॉलला मात्र लॉंग ऑफच्या दिशेने भिरकावलाय. 4 धावा आणखी पुढे जातील. संदीप जबरदस्त इनिंग मात्र पहिल्याच डावामध्ये पाहायला मिळते. पहिल्याच डावामध्ये चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. आज पहिलाच मॅच दरम्यान संदीप आणि साईदीप आणि गणेश ही जोडी सेट झालेली पाहायला मिळते. 2 बॉल झालेत. उर्वरित अजूनही षटका दरम्यानचे 4 बॉल शिल्लक आहेत. पाहिला पुन्हा एकदा आणखी एक वेगळा स्ट्रोक खेळायचा होता. येतो डॉट बॉल. 4 बॉल रन जर आपण पाहिलं रन आहेत. चार बॉल रन जर आपण पाहिलं तर 23 रन झाले. यावेळेला पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरेशन मध्ये खेळलेत. 4 रन आणखी पुढे जातील. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. संदीप बॅटिंग करतोय आज पहिल्या मॅच मध्ये. नाईस कॅच यार. ग्राउंड दुसरा पण पाहिला. जबरदस्त शोहेबने कॅच पकडले तिकडे जर्सी क्रमांक 8. सुंदर अशी सुरेख अशी कॅच मात्र विसावा घेताना पाहायला मिळाली त्याच्या हातामध्ये. समाप्ती रन जर आपण पाहिलं तर आहेत 27.
ओव्हरचा खेळ झालाय. झाले तो ओमसाई रॉयल संघाचे 27. वैयक्तिक जर आपण पाहिलं 12 बॉल 21 ही धावसंख्या साईदीपने आतापर्यंत रचली आहे. सोबतीला गणेश देखील आहेत. गणेश तसं पाहता अजूनपर्यंत त्याच्या वैयक्तिक 2 धावांवरती आहे, पण साईदीपच्या जोडीला त्याने कुठेतरी स्थिर राहण्याचा विकेटवर टिकून राहण्याचं कार्य केलंय. म्हणजे एकंदरीत ही जोडी मात्र 3 ओव्हरपर्यंत सेट झाली आणि 12 बॉल 31 संघाला आता कुठेतरी ही जोडी घातक ठरू शकते. डाव्या बाजूचा बॅटर, उजव्या बाजूचा बॅटर, उजव्या शैलीचा बॅटर, 2 बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत आपण पाहिलं भारता संघासाठी देखील अशा प्रकारची जोडी नेहमीच पाहिली. सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली उजवा आणि राईटी कॉम्बिनेशन हे नेहमीच घातक ठरलेलं कॉम्बिनेशन आपण पाहिलंय. नेक्स्ट बॉलर षटक क्रमांक रन जर आपण पाहिलं ग्राउंड नंबर 2 35 ग्राउंड नंबर 2 चा सामना जर आपण पाहतोय 35 रन झालेत. आदित्य पवार आले तिकडे पुढची ओव्हर घेऊन. ग्राउंड नंबर 1 पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. डावखोऱ्या शैलीचा गोलंदाज डावखोऱ्या शैलीच्या बॅटरला मात्र एक वेगावर स्वार होत असताना पिचिंग केलाय बॉल, पण जर आपण पाहिलं पंचांद्वारे हातवारे करत असताना लेग मिस वाईट बॉल. लॉ क्रमांक 22 ला अनुसरून गोलंदाजाला केले दंडित. मी तो एक्स्ट्रा बॉल एक्स्ट्रा रन. 2 ओव्हरचा विचार करता 2 ओव्हरला धावसंख्येला स्थिर अंकामध्ये पाहत होतो, पण तदनंतरची बॅटिंग कुठेतरी या बॅटरने साईदीपने बॅटचा फ्लो ओपन केला. चौकारांची गणित आखली आणि धावसंख्येला थोडंसं विस्तारित केलंय. उर्वरित आणखी 12 बॉल काही धावांची प्रगती निश्चितच करू पाहतायत 2 बॅटर. आणखी एक मोठी धावसंख्या निश्चितच रचली जाईल. सेट हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो 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 चेक, हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो 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 चेक, यावेळेला जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला खेळलेत. चांगला ड्राईव्ह केला होता, फेकी केलं जातोय. 2 रन सोडलेत साईदीपच्या बॅटमधून. पुन्हा एकदा 2 धावांचं समीकरण पुढे जाईल. साई रॉयल्स बॅटिंग करत असता शेवटचे उर्वरित काहीचे बॉल शिल्लक राहिलेत. 11 बॉलचा खेळ अजून हे पहिल्या इनिंगचा पहिल्या डावाचा शिल्लक राहिलाय. एका बाजूला जर आपण पाहिलं साई रॉयल्स आणि एका बाजूला जर आपण पाहिलं तर टीम आहे रायझिंग स्टार. 29 रन झालेत. एकदा रिवर्स खेळले. जबरदस्त शॉट सिलेक्शन पाहायला मिळते. बॉल निघून जातोय लॉंग ऑफच्या बाहेर. अर्थातच आहे येणारी धावसंख्या आणखी 4 धावांनी निश्चितच पुढे जाईल. लेग बाईज 4 रन मिळालेत. आणखी धावसंख्या जर पुढे वेगाने वाढली नाही पाहिजे यासाठी जर विचार करायचा तर विकेट काढावा लागेल. विकेट घेतला तर कुठेतरी धावसंख्येला कंट्रोल करता येऊ शकतं. कारण नेहमीच आपण पाहिलं की क्रिकेटच्या मैदानामध्ये एक सेट झालेली जोडी घातक ठरली आहे. अनेक उदाहरणं आहेत. हॅलो हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो चेक हॅलो 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 चेक येस सावजत मैदानाकडे 4 ओव्हर 40 रन झालेत हॅलो शेवटची हॅलो ओव्हर माईक चेक हॅलो लास्ट ओव्हर यावेळेला पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न कॅच बनेल का क्या बात आहे काय जबरदस्त कॅच पाहायला मिळते रनिंग कॅच पकडणं तसं फारसं कठीण असतं कारण बॉलचा अंदाज
बॉल 4 रन झालेत. बॅटिंग करतायत एका बाजूला जर आपण पाहिलं सौरव आणि अमोल ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला पुन्हा एकदा तिकडे मात्र कॅच कॅच ओहो थोडा दूर राहिला. आले होते प्रॉपर बॉल खाली पण काहीशी डिफिकल्ट होती, कठीण होती कॅच, पण प्रयत्न केला. सलामीची जोडी दाखल होते. क्रीडांगण क्रमांक 1 चा नव्या डावाचा खेळ सुरू होणार आहे. 54 धावांचा असलेला पाठलाग कशा प्रकारे कंप्लीट केला जाईल. प्रति ओव्हर जर आपण पाहिलं तर 11च्या सरासरीने बॅटिंग करावी लागणार आहे. एक ओव्हरला 11 ही धाव संख्या विचारात घेतली तर मॅच इझी आहे. मॅचला होते सुरुवात. षटक क्रमांक पहिला गोलंदाज सज्ज होतोय. बॉल पहिलाच बॉल मिसफिल्ड झाली आणि त्यामध्ये 4 धावांची भर होती. मिसफिल्ड करून चालणार नाहीये, फील्डिंग करावी लागणार आहे. अभिषेकच्या बॅट मधून आलेली पहिली चौकार आपल्याला पाहायला मिळाली. डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक होता. बॉलिंग टीम बॉलर नेमकं व्हायचंय. बॉलर टीम एक प्लेयर या बॉलर टीम क्रीडांगण क्रमांक 1. हॅलो ओमसाई आपला एक प्लेयर पाठवा बॉलिंग टीम. हॅलो या वेळेला स्क्वेअर लेट. हॅलो 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 बघा दोन्ही मॅच मध्ये एक 45 आणि एक अंडर 90 ची जी आपली कॅटेगरी आहे. सो दोन्ही मॅच मध्ये तुम्हाला 13 प्लेयर्स असे पण बसवायचे आहे. कधी पण खेळवा ते तुमच्यावर आहे, परंतु खेळले पाहिजे. हॅलो स्कोर जर आपण पाहिलात ना तर 4 बॉल रन झालेत 6 आणि विकेट देखील आलंय. एकंदरीत पहिल्या बॉलला बाउंड्री येत असताना देखील गोलंदाजाने कुठेतरी इकॉनॉमी बॉलिंग आतापर्यंत केली आहे. 4 बॉल आणि 6 रन. नवीन बॅटर महेश साळवी संघाचा कॅप्टन आहे. कॅप्टन इनिंग करावी लागणार आहे. बॅटिंग करावी लागेल. 54 धावांचं लक्ष्य आहे. पाठलाग करावा लागेल. मॅच टर्न करावी लागणार आहे. अजूनही एका ओव्हरचे 2 बॉल बाकी आहेत. उर्वरित येणारे 4 ओव्हर देखील विचार करावा लागेल. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागणार आहे. सभ्यता पुन्हा एकदा नव्या बॉलच्या दिशेने षटक क्रमांक 1 साई गोलंदाजी करतायत. या वेळेला जर आपण पहिलं बॅकफुटला जाऊन चांगला ड्राईव्ह केला होता. क्लिअर होते तिकडे. सिंगल रन पुढे जाईल. बंडू शेवटचा बॉल असेल. आज बॉल या वेळेला लेग साईडला शेवटचा बॉल. आणखी 1 रन मिळतोय. षटक समाप्ती. रन झाले
झाली त्या कारणाने ती बाउंड्री आली आहे. नाहीतर त्या बॉलला देखील 1 ते 2च रन होते. 1 ओव्हर 8 रन. येणारे अजूनही 24 बॉलचा खेळ उर्वरित राहिलाय. बॉल आणि 46 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. नेक्स्ट ओव्हर षटक क्रमांक 2 प्रगती पथावर गोलंदाज सज्ज होतील. पंकज कोरी एका ओव्हरच्या अखेरीसची धावसंख्या जर आपण पाहिलं तर 8 या अंकावरती जाऊन पोहोचली. अजूनही उर्वरित 24 बॉलचा खेळ राहिलाय. 24 बॉलमध्ये येणाऱ्या 46 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. एकंदरीत लक्ष डोळ्यासमोर आहे 54 धावांचं. सामना क्रमांक पहिला आपण क्रीडांगण क्रमांक 1 वरती पाहतोय. सुपरस्टार प्रीमियर लीगचं हे पर्व, हे आयोजित क्रीडा स्पर्धा दादर नगरी, दादर परिसर, दादर म्हटलं तर मुंबईचं हृदय, त्या हृदयात वसलेली ही आपली माणसं. अगदीच दादर म्हटलं तर मराठी माणसाचं इथे अधिक वलय पाहायला मिळते. संपूर्ण मुंबई पाहिलं तर मराठी माणसाने वसवली आहे आणि त्या मराठी माणसांच्या नगरीमध्ये अर्थातच दादर नगरीमध्ये क्रिकेटचं पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. पंकज कोरी आहेत, षटक क्रमांक 2 घेऊन येत आहेत. बॉलर आहेत. पहिला बॉल विमस घेण्याचा प्रयत्न, शॉर्ट सिलेक्शन चांगला होता, बॉल नेट कनेक्ट झाला नाहीये. कीपरच्या मागे बॉल जातोय. 1 ने धावसंख्या पुढे जाईल. यावेळेला जर आपण पाहिलं पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला खेळले, मिसफिल्ड होते. 1 रन पुढे जाणार आहे. अर्थातच 2 रन मिळतील. मिसफिल्ड करून चालणार नाहीये. पहिल्याच बॉलला जी मिसफिल्ड केली तरी 4 धावांना सामोरं जावं लागलंय. त्यामुळे फिल्डिंग फॅक्टर तुम्हाला करावा लागणार आहे. फिल्डिंग करावी लागणार आहे. बराच पिचिंग केलेला, बाहेर पिचिंग केलेला बॉल होता. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. काहीशी स्लोवर पद्धतीने पिचिंग केलेली गोलंदाजी, डावपुऱ्या शैलीचा गोलंदाज आहे. यावेळेला पुन्हा एकदा जज केलाय. व्हाईट बॉल असेल. 2 एक्स्ट्रा रन मिळाले. 2 व्हाईट बॉल असतील. यावेळेला एक चांगला ड्राईव्ह केलाय. यावेळेला जर आपण पाहिलं तर
पुन्हा एकदा आणखी रन मिळतील. 4 बॉल आणि रन झाले तर 15. शेवटचे 2 बॉल षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावर. 16 रन झाले, सॉरी माफ करा, पुन्हा लेखनामध्ये काहीशी चुकी होते. येस, 4 बॉल 16. पहिल्या इनिंगचा विचार केला तर 2 ओव्हरला 16 रन होते. तदनंतरचा काहीसा स्पीड वाढला. साईदीपने जी बॅटिंग केली तिसऱ्या आणि चौथ्या ओव्हरमध्ये एक धावाचा ग्राफ उंचावरती नेला आणि तीच एक मोठी धाव यावेळेला रिव्हर्स केलेत. प्रॉपर टायमिंग पाहायला मिळतोय. जबरदस्त अटॅक केलाय आणि बॉल मात्र जर आपण पाहिला तर निघून जातोय. षटकार येतोय, पहिली षटकार येते या इनिंग मध्ये. पहिला षटकार महेशच्या बॅट मधून पाहायला मिळाला. कल्पेश आणि महेश ही जोडी आपण पाहतोय. एक विकेट आला बट त्यानंतरच्या नवीन आलेला बॅटर महेश आपल्याला पाहायला मिळतात. महेश आणि कल्पेश. हॅलो, ग्राउंड नंबर 2 मॅच प्लीज कंटिन्यू करायचे सर. मॅच थांबवू नका तिकडे. ज्यावेळेला जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सिंगल रन मिळेल. 2 ओव्हरचा खेळ झाले, 2 ओव्हर रन आहेत 23. म्हणजे एकंदरीत एक चांगली धावसंख्या 12 बॉलमध्ये सोडली गेली आहे. येणारे अजूनही 18 बॉल गरज आहे. 31 धावांचा अजूनही पाठलाग करायचे. क्रीडांगण क्रमांक 2 49 धावांचा टार्गेट आहे. सध्या परिस्थितीमध्ये 2 ओव्हर झालेत, रन झालेत 11. येणारे 18 बॉल अजूनही तिथे पाठलाग करायचे. 38 म्हणजे दोन्ही क्रीडांगणामध्ये आपण सामना पाहतोय. अगदी अटीतटीची लढत दोन्ही बाजूला पाहायला मिळते. एका बाजूला 3 ओव्हरला क्रीडांगण क्रमांक 1 मध्ये 3 ओव्हरला 31 धावांचा पाठलाग करायचा आणि क्रीडांगण क्रमांक 2 वर 3 ओव्हरला पाठलाग करायचा तो 38. 4व्या टप्प्यात षटक क्रमांक 3 घेऊन येत आहेत. गोलंदाज आहेत सिद्धेश. प्लीज ग्राउंड नंबर 2 मॅच कंटिन्यू करायचंय सर. सर मॅच थांबवू नका, मॅच कंटिन्यू करा प्लीज. येस, ओव्हर नंबर 3. बिग हिट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला बॉल पाठवला जातोय. मिड विकेटच्या डोक्यावरनं खेळलेत. लॉंग ऑफचा प्लेअर येतोय, फेकी करतील. तदनंतर धाव संख्या मात्र किती पुढे जाते. चांगला रनिंग बॅटमॅन पाहायला मिळाला. चांगलं शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं. 2 रन सोडलेत. कल्पेश अजूनही 29 धावा सोडायच्यात. येणाऱ्या 17
12 बॉल 22 प्रति ओव्हर ग्राउंड वरती 12 बॉल मध्ये 31 पाहिजे. ग्राउंड क्रमांक 2 वरती 12 बॉल 31 करायचे आहेत. 31. हॅलो ह्या वेळेला जर आपण पाहिलं तर कुठेतरी फटका फसताना पाहायला मिळतोय. कल्पेश एक चांगल्या प्रकारची बॅटिंग करत असताना कल्पेशला कुठेतरी माघारी जावं लागते. कॅच आउट
टायमिंग पॉपर बॅटच्या रडार मध्ये बॉल कनेक्ट झालाय आणि दिशा गाठलीये षटकाराची. शेवटचा बॉल गरज होती ती धावसंख्येची आणि ती धावसंख्या पुढे घेऊन गेलाय आलेला नवीन बॅटर. मार्ग काढलाय, अडचण होती, विचार केला, येत्या क्षणी हा षटकार जोडलाय. जबरदस्त बॅटिंग सौरभची पण चालू आहे ग्राउंड क्रमांक 2 वरती. टीमला एजी स्ट्रायकर्स 10 बॉल मध्ये 19 रनची गरज आहे. सौरभने एक जबरदस्त बॅटिंग केली आणि पूर्णपणे मॅचला क्लोज आणल्या. सर्व सुपरस्टार्स प्रीमियर लीग आपण पाहतोय आमचे हेमंतजी कदरेकर आणि त्यांच्या माध्यमातून चांगला प्लॅटफॉर्म आज सर्व खेळाडूंसाठी. स्वस एक दिवसीय क्रीडा स्पर्धा आहे. 2 विकेटवर 2 ग्राउंडवरती क्रीडा स्पर्धा पण खेळली जाते, त्यामुळे सौरभची एक जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. ग्राउंड नंबर 1 ला जर आपण पाहिलं मॅच आता आहे 6 बॉल 10, म्हणजे ती सरासरी कायम ठेवण्यामध्ये टीम रायझिंग स्टार इथे मात्र शेवटची ओव्हर घेऊन येत आहेत निखिल. बॅक टू बॅक 3 6 लगावण्यामध्ये पहिल्याच मॅच मध्ये सौरभ क्लासिकल बॅटिंग केली गेली. सौरभने बॅक टू बॅक 3 6 खेळले गेले. 12 बॉल मध्ये 32 रन्स वर जबरदस्त बॅटिंग करतोय. वेल बॅटिंग सौरभ, सुपर सौरभ. नऊ बॉल मध्ये 13 रनची गरज आहे. ग्राउंड क्रमांक 2 वरती 9 बॉल 13 करायचे आहेत. काय मॅच पाहायला मिळते दोन्ही मॅच अगदी क्लोज आहेत. येस येस, दोन्ही मॅच क्लोज आहे. 6 बॉल 10 ची मॅच इकडे पाहायला मिळते. बॉलर ऑन होतोय. दरम्यानचा पहिलाच बॉल फुल टॉस बॉल बिरकावला जातोय आणि पहिलाच क्लासिकल बॅटिंग करत असताना आपण पाहतो सौरभ एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये खेळलेत. पैकी केलाय चुकी होते पण बॅक टू बॅक 4 6 पाहिले गेले सौरभने पूर्णपणे मॅच. इकडे देखील आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 7 रनची गरज आहे. इथे देखील 4 बॉल 5 मॅच आली आहे. दोन्ही ग्राउंडच्या मॅच अगदी कुशल मुवमेंट वरती पाहायला मिळत आहेत. सौरभची जबरदस्त बॅटिंग याही डावामध्ये आपण पाहतोय. दोन्ही शेवटच्या ओव्हर मध्ये अक्षरशः दुरून पडलाय सौरभ. त्यामुळे ठरवून खेळले सौरभ, त्यामुळे स्ट्रोक ते कळू शकले नाही. पहिल्यात त्यांनी डबल माइंड केलं होतं की लेग कडच खेळायचं आहे. सो येल डॉट बॉल फक्त आणि फक्त 7 रनची गरज आहे. सौरभ, सुपर सौरभ. 3 बॉल आणि इकडे देखील 4 धावांची गरज आहे. शेवटच्या बॉलला 1 बॉल 2 पाहायला मिळतोय का? ओहो, नाईस बॉल यार. बॅकफुटला जाऊन हलकासा टॅप करायचा होता पण फटका फसलाय तिकडे. कीपरकडे बॉल जातो, येतो डॉट बॉल. 2 बॉल 4 मॅच आली आहे. काय इंटरेस्टिंग मॅच पाहायला मिळते. पहिल्या बॉलला जर आपण कंपल्सरी चेस करावा लागणार आहे. सो कंपल्सरी चेसिंग आहे ग्राउंड मध्ये. 2 वरती पण 6 बॉल मध्ये 5 रनची गरज आहे. थोडीफार मॅच इथे मात्र क्रुशल होतीये. राजनजी साडम आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. लॉयड या नावाने देखील संपूर्ण मुंबई आणि मुंबईच्या बाहेर देखील प्रसिद्ध होते. राजन साडम साहेब आपलं देखील स्वागत आहे. म्हणजे अमृत 11 असे अनेक संघ ते खेळले
आणि एक धुरंधर मुंबई महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट मधला एक धुरंधर साडेल साहेब आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. लॉयड या नावाचा धबधबा मग मुंबईच्या हर गल्ली गल्लीमध्ये लॉयड नावाचा धबधबा आपण बघितला आणि आज स्वतः इकडे उपस्थित राहिले गेले राजाजी साटम आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. तेव्हा युट्यूब नव्हतं त्यामुळे साटम साहेबांचा खेळ आम्हाला पाहायला मिळाला नाही, परंतु त्यांचं नाव अजूनही चर्चेत आहे मुंबईच्या हर गल्ली गल्लीमध्ये. हॅलो वेट, चला जाऊयात ग्राउंड नंबर 1 बॉल 3 कंपल्सरी चेस करावी लागणार आहे. मॅच कुठेतरी कव्हर झालेली पण आता पुन्हा एकदा अडचणीत पाहायला मिळते. पण कौशिक आहे ज्याने आता येत्या क्षणी चौकार सोडलाय. तो कौशिक 1 बॉल 3 ला कशा प्रकारे मॅच कव्हर करतोय आणि जबरदस्त टायमिंग केलाय. क्या बात आहे, कौशिक मॅच फिनिश करून आलाय आणि अर्थातच या बाउंड्रीने मॅचचा विजय. जबरदस्त इनिंग स्ट्रोक, विनिंग स्ट्रोक, कौशिकच्या बॅट मधून ही चौकार यशस्वी पाहायला मिळतोय. हा विजय 1 बॉल 3 गरज असताना बाउंड्री आली. जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. दोन्ही ग्राउंड वरती मॅच अगदी क्रुशियल. इकडे देखील 5 रनची गरज आहे, परंतु सौरभ 4 रनची गरज आहे. सौरभने जी बॅटिंग केली 15 बॉल 40. वा, सो फक्त आणि फक्त आता ग्राउंड 2 थोडं लेट आहे, 4 बॉल लेट आहे. यावर देखील स्लोअर वन आणि तिकडे डॉट बॉल. कुलदीपने जबरदस्त बॉलिंग केली आहे. गुड बॉलिंग कुलदीप. कुठे ना कुठेतरी मॅच आपण पाहिलं तर क्लोज होताना पाहायला मिळते आणि आता रन्स झाले तिकडे. चार बॉल मध्ये 4 रनची गरज आहे. क्रुशियल मॅच आहे. स्ट्रायकेटला सौरभकडे क्षमता आहे, कारण की सौरभने 4 बॉल 4 सिक्स लगवले याच्या अगोदरच्या मॅच मध्ये. सुपर सौरभ. क्लासिकल बॅटिंग करत असताना सौरभने ही मॅच थोडीफार क्लोज आणली आहे. स्लोअर वन बॉल रीड केला गेला आणि मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. परंतु 2 रन तिकडे मिळतील आणि 2 रन्सने स्कोर पुढे जाईल. बॉल मध्ये जिंकण्याकरिता 2 रनची गरज आहे. HD स्ट्रायकर्स. सो फक्त 2 रनची गरज आहे. गतीचा बॉल हलक्या हाताने खेळले गेले, थोडा फटका फसला गेला आणि एचडी स्ट्रायकर्स मात्र फक्त आणि फक्त एका धावेची गरज. जर हा बॉल डॉट आला तर 1 बॉल 1 बघायला मजा येईल. सो 2 बॉल 1 आहे. नेक्स्ट टीम तिकडे दोन्ही टीमशी आपण तयार राहायचं आहे. बॉल 1 करायचे आहेत. या बॉलवर आणि शेवटी विनिंग स्ट्रोक पाहिला गेलाय. सौरभने जबरदस्त बॅटिंग केली, शोएबने मात्र विनिंग स्ट्रोक खेळला. वेल प्लेड शोएब आणि सौरभ, अभिनंदन.